नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय एका स्त्रीच्या जिद्दीची, चिकाटीची, आयुष्याला धाडसानं भिडणाऱ्या वृत्तीची गाथा अनंत यात्रा. ही अनंत यात्रा लिहिली आहे ज्योती पुजारी यांनी आणि आज आपण ऐकणार आहोत अनंत यात्रा ह्या कादंबरीचा भाग 12वा. गुंजे, तू चुकून बाईच्या जन्माला आली. देवाने तुले घडवतानी तू हा देह बाईचा घडवला आणि जिगर मार्दाचं दिली बघ. मुठभर माती देवाकडं कमी पडली असन म्हणून देवानं तुले बाईचा देह घडवला बघ. फुला बोलून गेली. गेल्या वर्षभरात फुला गहना तिच्याकडे यायला लागल्या होत्या. कितीही झालं तरी ती त्यांच्या पाठची बहीण होती. तिच्यावरचा सगळा राग बाजूला ठेवून त्या तिला पहिल्यांदा भेटायला आल्या तेव्हा गुंजाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तुझा आमच्याशी असलेला रिश्ता संपला असं म्हणणाऱ्या, गेल्या 7-8 वर्षात तिच्याकडे ढुंकूनही न बघणाऱ्या तिच्या बहिणी तिला भेटायला स्मशानात आल्या होत्या. फुला गहनानं गुंजाला मिठीच मारली. दोघींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांनी तिचं घर, घरामागचा भाग सगळं फिरून बघितलं. त्या तिथे असतानाच एक मयत आली. गुंजा सवयीनं सरण रचण्यापासून सगळं करत होती. जगन नेहमीसारखा समोरच्या पिंपळाच्या पारावर दात कोरत बसला होता. गुंजाचं धाडस बघून थक्क झालेल्या फुलाच्या तोंडून निघून गेलं ते. गहनालाही तिचं बोलणं पटलं. गुंजे, मर्दाची हिंमत आहे बघ तुझ्या काळजात. गहना पण म्हणाली, चहा करू ना? म्हणजे मी केलेला चहा चालेल ना तुम्हाला? गुंजानं विचारलं. नाही तर थोडं थांबा, मी पडदिशी आंघोळ करून येते मग चहा करते. अगं गुंजे, काय लिहिलं अजून राहिली तू? तसं नाही, मी आता सरण मारण्याचं काम करून आले. तुम्ही बघितलं की तुम्हाला माझ्या हातचं चालणार नाही म्हणून विचारलं. गुंजे, आम्ही काय भटाबामण्याच्या पोरी आहेत का? अगं तसं नाही, मरणाचा विटाळ सगळे पाळतेत. तू काय फक्त भटबामनच पाळतेत का? तुझ्या पुढं कोण का बोलणार बाई? इलूसा चाय मांड. गुंजानं चौघांसाठी चहा ठेवला. बाप्पा, तुम्ही काहून असे बाहेर बसले? चहा पेवाले तर अंदर यायला लागन. गहनानं जगनला चहासाठी आत बोलवलं. तो जागचा हल्ला नाही किंवा त्यांनी तोंड वळवून त्यांच्याकडे बघितलंही नाही. बाप्पा, या हिले कायचा गुस्सा आला? फुलानं हळूचं गुंजाला विचारलं. गुस्सा बिस्सा काय नाही, त्यांना तिथंच बसायला आवडते. तुम्ही दोघीच आले, पोरानं नाही आणलं? दोघी चमकून एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या. त्यांच्यात अशा बघण्याचा अर्थ गुंजाच्या लक्षात आला. तिन्ही पोरं पोटाशी धरून स्मशानाचा रस्ता धरला तरी बाकीचे तसं करू शकत नव्हते. तासाभरासाठी किंवा क्षणभरासाठीही त्यांना आपल्या पोरावर स्मशानाची सावली पडू द्यायची नव्हती. तिथल्या अशुभाची आशंका त्यांना तसं करू देत नव्हती. त्या दोघीच नवऱ्यांच्या शिव्या खाऊन मोठी हिंमत करून तिला भेटायला आल्या होत्या. जरा वेळ थांबून त्या गेल्या. मंजू, किसन शाळेतनं आले. दोघांना सायकली घेऊन दिल्या होत्या. गुंजाच्या सायकलवर पडत झडत दोघं सायकल चालवायला शिकले. आता आपापल्या सायकलींनी शाळेत जाणं येणं करत होते. आता गुंजाचं त्यांना शाळेत सोडण्याचं आणण्याचं काम कमी झालेलं होतं. त्यांची बडबड ऐकता ऐकता गुंजा एक एक काम उरकत होती. राहून राहून तिला फुलाचे शब्द आठवत होते. देवानं तुला देह बाईचा दिला पण जिगर मर्दाचं दिलं. देवाकडे मुठभर माती कमी पडली आणि त्यांनी तुझा देह बाईचा घडवला. मुठभर मातीने बाईचा देह उणा होतो का? देह उणा होत नाही, पण त्या मुठभर मातीच्या जोरावर माणूस बाईचं जगणं हराम करतो. देवानं मर्दाला मुठभर माती का जास्त दिली तर तो त्याच्या जोरावर बाईच्या जिंदगीची माती करत सुटला. दुसऱ्याच्या जीवाची माती करताना आपणही एक दिवस असेच मातीत मिसळणार हे तो विसरतो. सगळी माणसं मैताला अग्नी देताना ढसाढसा रडतात. सगळ्यांचेच अश्रू खरे असतात का? भाव खरा असला तर अश्रू खरे, नाहीतर नुसतंच खारं पाणी डोळ्यातून वाहणारी सगळी आसवं खोटी नसतात आणि सगळी खरीही नसतात.
लहान लेकरं घेऊन इथे आली आणि दुनियेचं आगळं रूप बघितलं. दुःख, आकांत, अश्रू, दुःखाचे श्वास आणि सुटल्याचे निश्वास या सगळ्यांची ती साक्षीदार झाली. माझ्या जन्माचा कोणी आनंद नाही मानला. मी जन्मले आणि मायेच्या नशिबी नरकवास आला. जन्मदात्या बापानं मला कधी मायेनं जवळ घेतलं नाही. सगळा मान अपमान सोसून मायेनं मला वाढवलं. हिमतीनं राहिली त्या वस्तीत. तिचीच हिंमत आणि बापाचं वाघाचं काळीज घेऊन मी जन्माला आले. एवढ्या तेवढ्यानं हार मानणार नाही मी. फुला गहनाच्या वाट्याला माझ्यासारखं आयुष्य आलं नाही हे फार बरं झालं. सुरुवातीला वाटली सरणाची भीती, नंतर सरणाची मरणाची भीती वाटेनाशी झाली. फुला म्हणाली ते बरोबर आहे. देवानं माणसाची हिंमत मला दिली म्हणून इथवर आले. पोरं एकदा शिकवून मोठी करायची, एकदा ती आपल्या पायावर उभी राहिली की मग मला शांतता मिळेल. गुंजा विचारांच्या नादात काम करत होती. किसन जगनच्या बाजूला जाऊन बसला. मंजू कपडे बदलून तिच्या मदतीला आली. गुंजा तुळशीपाशी दिवा ठेवायला गेली. दोघं बापलेक बोलत बसले होते. किसन अगदी बापासारखा दिसायला लागला होता. त्याची बोलण्याची, उभं राहण्याची लकबसुद्धा बापासारखीच होती. ओठांवर मिशीची काळी रेघ दिसायला लागली होती. तो अलीकडे घरात खूप कमी वेळ असायचा. जेव्हा असायचा तेव्हा त्याच्यासमोर गुंजावर शरण रचण्याची वेळ आली की त्याची भयंकर चिडचिड व्हायची. त्याच्या चिडचिडीचा जगनवर काही परिणाम होत नव्हता. त्याचा सगळा राग आईवर निघत होता. तिला त्याचं मन कळत असलं तरी सध्या तरी तिला त्याच्यावर उपाय दिसत नव्हता. तू एकदा नोकरीला लाग, कमावता हो, मग मी हे काम करणार नाही, तिने त्याला समजावलं होतं. मंजूला आईची धडपड कळत होती. ती वाद न घालता तिच्यानं होईल तेवढी तिला मदत करत होती. ठेकेदारानं तिचा पगारही वाढवला. ठेकेदारानं पोरांना अभ्यासासाठी एक टेबल आणून दिलं. आभा लग्न होऊन दिल्लीला गेली. तिचा नवरा डॉक्टर होता. केतकी, रेवतीसुद्धा संसाराला लागल्या. गुंजा एकदा आपल्या सगळ्या मालकिणींना भेटून आली. आता पूर्वीसारखं मुलांना शाळेत सोडायला आणायला जावं लागत नव्हतं. घरात लागणारं सामान आणायला 8-10 दिवसातनं एकदा गावात जात होती. गावही हळूहळू बदलत चाललं होतं. बैठी घरं भुईसपाट होऊन त्या जागी उंच उंच इमारती उभ्या राहत होत्या. तिच्या शाळेच्या जागी कसलं तरी ऑफिस आलं होतं. सगळं गाव काट टाकत असताना वस्तीतले रस्ते डांबराचे झाले, संडास आले, कुठे कुठे TV लागले. जख्ख म्हातारीनं साजशृंगार करावा तसं वस्तीचं वरवरचं रूप बदलत होतं, पण अंतरंग मात्र तेच तसंच होतं. तीच भांडणं, तेच दारुडे, तेच दारूचे अड्डे. तिचं घर आहे मोडकळीला आलं होतं. आई, माझं प्रॅक्टिकल आहे, मला यायला उशीर होईल. गावातून काही आणायचं असेल तर सांग, मी येताना घेऊन येईन. नाही आणायचं काय नाही, मी चालली फुलामावशीकडं. फुलामावशीकडे? हां, परवा घ्यायला आली होती. ती फुलाच्या पोराचं चंदूचं लग्न जमल्याचं सांगत होती. एकदा येते फुलामावशीला भेटून. त्या उन्हाळी चंदूचं लग्न? 5वीत शाळा सोडून घरी बसला आणि आता बापाच्या जीवावर आयतं बसून खाणारा, गावभराच्या उचापत्या करणारा तो चंदू लग्न झाल्यानंतर बायकोला कोणाच्या जीवावर पोसणार? जाऊ दे का, आपण विचार करून काय होते का? फुलाला झाली घाई सून आणायची. लग्नाच्या बाजारात गरजू बापांच्या पोरीची काय वानवा आहे? एक शोधायला निघाले तर 10 पोरी भेटतात. अगं पण पोरींच्या जिंदगानीचा सत्यानाश होतो याची कोणाला पर्वा आहे का नाही? हे बोलता बोलता मंजूनं आपली सायकल बाहेर काढली. गुंजानं पाया चपला सरकवल्या. ती दारापर्यंत आली तेवढ्यात रामनाम सत्य हेचा गजर कानावर आला. गुंजानं पायातल्या चपला काढल्या. आई, मी येते ग. मंजूची हाक गुंजाच्या कानापर्यंत पोचली, पण तिने तिकडे दुर्लक्ष केलं. गुंजानं आपला पदर कमरेला खोचला. ती मागच्या अंगणाकडे निघाली. मंजू तिच्याकडे बघत होती. किती दिवस हे असं चालणार?
किती दिवस आई उरीपोटी धरून त्या प्रचंड ढिगाऱ्यातली लाकडं उपसत राहणार? किती दिवस आई सरण रचत राहणार? त्या दिवशी लाकडाच्या ढिगातनं नाग निघाला हे तिनेच सांगितलं. तिचं नशीब जोरावर होतं म्हणून ती वाचली त्या दिवशी. पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही ना. मंजू स्मशानाच्या बाहेर पडली. तिच्या डोक्यात विचारांचं चक्र फिरायला लागलं होतं. अशी कोणती मजबुरी होती म्हणून आईनं गाववस्ती सोडून या मसणवटीचा आसरा घेतला? तिला किसनला इथे राहणं अजिबात आवडत नव्हतं. किसन तर लहानपणी इथे राहायचं नाही म्हणून धिंगाणाच घालायचा. किसनचं हे बीईचं शेवटचं वर्ष होतं. किसनचा अभ्यास जोरात सुरू होता. किसन स्टडी टूरवर बँगलोरला गेला होता. गुंजा आपल्या गुंत्यात गुंतली होती. मंजू कॉलेजला गेली होती. जगनला त्या घरात कसलाच रस वाटत नव्हता. त्याला भकास वाटायला लागलं. त्याला वाटायला लागलं होतं की काय मिळवलं आपण इथे येऊन. गुंजाच्या मागे पाय ओढत इथे आलो, आसरा शोधला, पण मनाचं समाधान गमावून बसलो. सतत मनात विचित्र अशी हुरहुर वाटते. पण गुंजाचं चुकलं असं तरी कसं म्हणायचं? त्या वस्तीत राहणं मलाही सुखाचं वाटत नव्हतं. पण मग त्याची ही सवय होत गेली. इथं यायला मनाची तयारी होत नव्हती. इथे आलो पण रुजलो नाही. जगन आपल्या विचारात पाय ओढत ओढत पार स्मशानाच्या बाहेर येऊन पोहोचला. मंजू आपल्या क्लासरूममध्ये आली. यानंतरचा पिरियड ऑफ होता. मैत्रिणीबरोबर ती कॉमन रूमकडे वळली. समोरून येणाऱ्या पिनाजनं मंजूला कॅरिडॉरमध्ये मिठीच मारली. क्या दिख रही यार तू? पिनाजनं मंजूचा गाल ओढला. येता जाता मैत्रिणींना मिठ्या मारणं, त्यांचे गालगुच्चे घेणं पिनाजला फार आवडायचं. मंजूला सुरुवातीला तिचा फार राग यायचा. अजूनही पिनाज अंगचटीला यायला लागली की मंजू हळूच आपली सुटका करून घ्यायची. तिला दुखवून चालणार नव्हतं. काहीही झालं तरी ती मंजूची सिनियर होती. पिनाजचा दारू आला. बड्या बापाची पोरगी. कॉलेजमध्ये टार्गेटपणा करण्यात ती आघाडीवर. रँकिंग करण्यात ती सगळ्यांचा बॉस. त्यामुळे सगळे तिला टरकून असत. मंजूलाही सुरुवातीला रँकिंगला सामोरं जावं लागलं होतं. स्मशानात गाववस्तीपासून तुटून पडलेलं आयुष्य जगताना नकळत आलेला बेडरपणा मंजूच्या स्वभावात होता. 2 लहान मुलं आणि पांगळा नवरा घेऊन स्मशानात राहणाऱ्या आईचं दिलेरपण बघत ती लहानाची मोठी झाली होती. शाळेत प्रभा तिची खास मैत्रीण होती. मॅट्रिकनंतर प्रभा कॉमर्सकडे गेली आणि मंजूनं सायन्स घेतलं. दोघींच्या गाठीभेटी कमी कमी होत थांबल्याच. ती शाळेत असताना प्रभाकडे जायची, पण प्रभा तिच्याकडे कधी आली नव्हती. स्मशानात राहणाऱ्या मंजूचा विटाळ होणारी तिची आई तिला मंजूकडे पाठवणं कधी शक्यच नव्हतं. कॉलेजमध्ये स्वाती पवारशी ओळख झाली. स्वाती, दयानंद, सलील, रेश्मा मस्त ग्रुप जमला त्यांचा. त्यातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला मंजूला आग्रहानं बोलवलं जाई. ती गेली नाही तर सगळ्यांना वाईट वाटे. मंजूला तिच्या मैत्रिणींना आपल्या घरी बोलवायचं होतं, पण बोलवायचं कसं? मरणाच्या सावलीनं कवटाळलेल्या आपल्या घराला इतरांसारखं घर पण नाही. 2 खोल्यांच्या खोरड्यात बसायला धड 2 खुर्च्याही नाहीत. मित्रांना बोलवलं आणि त्याचवेळी मयत आली तर आईची सरण रचण्याची लगबग. प्रेताला अग्नी देणं, सुतकी चेहरे हे बघताना काय वाटेल मित्रांना? नाही, कुणालाही आपल्या घरी बोलवायचं नाही. पण त्यावरून तिच्या मैत्रिणी तिला छेडत असत. दुसऱ्या दिवशी मंजूचा वाढदिवस होता. घरात तिचा, किसनचा कधी वाढदिवस करतच नव्हते साजरा. आई सगळ्या मित्रमैत्रिणी वाढदिवस करतात, मग आमचे वाढदिवस का नाही साजरे करत? आमचा पण वाढदिवस करायचा. लहानपणी दोघांचा वाढदिवसासाठी हट्ट चालायचा. वाढदिवस केला नाही तर माणसाचं वय वाढायचं राहते का? हे फालतूचे सोंग आपल्यासारख्यांना परवडणारे नाही रे. सोंग कसलं? मग सोंग नाही तर काय? आई, अगं मंजूचा एवढा हट्ट आहे तर करू की हा वाढदिवस तिचा. आता वाढदिवस केल्यानं वय कमी होतं? हां, होतं नाही रे, ते तर वाढतच राहतं. हे बघ, असे वाढदिवस बिडदिवस करणं आपल्याला नाही परवडत. मी काय म्हणतो, तुमच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवा ना.
काहीतरी गोडाचं करू, त्यांना खायला घालू. इथे नाही, हां, इथे बिलकुल नाही. मंजू, तू तुझ्या ग्रुपला मस्त हॉटेलमध्ये घेऊन जा. त्यांचं बोलणं ऐकणाऱ्या किसननं सुचवलं. हॉटेलात? तू जातोस का कधी हॉटेलात? अगं, रस्त्यावरचे वडापावचे ठेले हे आपलं 5 स्टार हॉटेल. मी नोकरीला लागलो ना की तुम्हाला सगळ्यांना हॉटेलमध्ये पार्टी देईन. मग आपण आपले वाढदिवस थाटात साजरे करू. करा. तेव्हा काय करायचं आहे ते करा. तुमच्या कमाईनं वाढदिवस करा. अजून काय करायचं आहे ते पण करा. आता मला फालतूचा खर्च करणं जमणार नाही हो, गुंजानं स्पष्ट सांगून टाकलं. मंजू रागानं मागच्या अंगणात विहिरीच्या कट्ट्यावर जाऊन बसली. समोरची लाकडाची शेड, थंड झालेलं सरण, तर कधी धडाडून जळणारं सरण, हे सगळं बघत ती लहानाची मोठी झाली. त्यावेळची गरज म्हणून आईने इथे येण्याचा निर्णय घेतला. इथं आल्यानं काही प्रश्न सुटले, काही नव्याने निर्माण झाले. खाणं पिणं, कपडा लागता, शिक्षण, या मूलभूत गरजा ह्या नोकरीनं पूर्ण केल्या. पण ह्याच्याही पलीकडे माणसाला काहीतरी हवं असतं. आनंदाचे 4 क्षण भोगावेसे वाटतात. बापूंना कधी तोंड उघडून मोकळेपणानं बोलताना की मन भरून हसताना बघितलंच नाही. मी आणि किसन 10वीला एवढे चांगले मार्क मिळवून पास झालो, तो आनंद काही भरभरून घेताच आला नाही. बापू स्वतः गावात जाऊन पेढे घेऊन आले. पण पेढ्यांचा गोडवा जिभेवर मुरत नाही तेवढ्यात मयत आली. एका वेळी 2 मयती. हातातला पेढा नंतर खाते असं म्हणून कोंड्यात ठेवून आई मैताच्या कामाला गेली. तिने ठेवलेल्या पेढ्याला मुंग्या लागल्या. मंजूनं तो पेढा दूर फेकून दिला. आईला सरण रस्ताना बघताना मंजूच्या जिभेवर रेंगाळणाऱ्या पेढ्याची चव कडूजार झाली होती. किसननीही तो पेढा तुंकून टाकला. समोर सरण जळत असताना पेढा खाणं शक्यच नव्हतं. मैताचे नातेवाईक स्मशानात पिंडदान करायचे तेव्हा मंजू आणि किसन स्वयंपाकघराच्या दारात बसून तो सगळा प्रकार कुतूहलानं बघायचे. पिंडदान केल्यानंतर मैताचे नातेवाईक परत गेले की गुंजा ते शिजवलेल्या भाताचे पिंड घरात आणून ते गोळे फोडून त्याच्यात तिखट मीठ टाकून खायला द्यायची. बापू मात्र त्या भाताला कधीही हात लावायचे नाहीत. काकस्पर्शासाठी पिंड ठेवून वाट बघणारे ताटकळत तासनतास थांबायचे. कधी पटकन एखादा कावळा हवेतून झेप घेत पिंडावर चोच मारून जायचा. मैताच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधानानं सुटल्याचा भाव दिसायचा. तर कधी कधी तासनतास वाट बघूनही कावळा येत नसे. एखादा कावळा घिरट्या मारून गेला तरी पिंडाला शिवत नसे. मग ब्राह्मण दर्भाचा कावळा करायचा आणि तो पिंडाला लावायचा. हे सगळं काय आहे, हे कशासाठी करतात, एकदा किसननं विचारलं. पिंडाला कावळा शिवला नाही तर मेलेल्या माणसाच्या आत्म्याला मुक्ती नाही भेटत, म्हणून कावळा शिवला नाही ना तर त्या दर्भाचा कावळा करतात. त्या दोघांना त्यातलं एक अक्षरही कळलं नाही. अगं आई, पण मुक्ती म्हणजे काय आणि ती तशीच का नाही मिळत? त्यासाठी कावळाच का पाहिजे? दुसरा पक्षी का नाही चालत? हा किसनच्या बालबुद्धीला पडलेला प्रश्न होता. हे बघा, तुम्ही अजून लहान आहे, तुम्ही मोठे झाले ना का आपोआप समजल. पण आई, तू तो कावळ्यांचा भात आहे ना, मग तो का उचलून आणतेस? मी कावळ्यांचा भात नाही आणत. कावळ्यांनी स्पर्श न केलेला भात आणते. अरे, ही तर लोकांना खायला अन्न भेटत नाही आणि एवढा मोठा भात वाया कशाला घालवायचा रे? अगं आई, पण तू आत्ता म्हणालीस ना ती मुक्तिका कोण, ती आपल्या मागे लागेल की? मंजूची शंका. माणसं मुक्तीच्या शोधात असतात. मुक्ती माणसाचा शोध नाही घेत. जिवंतपणी माणसाला सर्व सुखदुःखातनं मुक्ती मिळाली असती तर माणसाचा कवाच देव झाला असता. राजपुत्र सिद्धार्थ, तो दुःखाच्या दर्शनानं सर्वसंग परित्याग करून मुक्तीच्या शोधात भगवान गौतम बुद्ध झाला नसता. असे भाताचे गोळे ठेवून आणि कावळ्याच्या स्पर्शानं मुक्ती मिळती वय? वासनेतनं त्याची सुटका होती का? गुंजाच्या हे सगळं मनात आलं, पण हे सगळं कळण्याचं मुलांचं वय लक्षात घेऊन तिने त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगितलं सगळं. तिचं तत्वज्ञान तिच्या जगण्यातनं आलं होतं. आपण अन्नासाठी कष्ट करतो ना, मग ते अन्न असं वाया कशाला घालवायचं? ते आपल्या पोटात गेलं तर बिघडलं कुठे?
ती हिवाळ्या पावसाळ्यात कधीही चुलीवर पाणी तापवत नव्हती. रोजाला एक तरी सरण इथे यायचंच. ती सरणाच्या निखाऱ्यावर सगळ्यांच्या आंघोळीचं पाणी तापवायची. बापू 12ही महिने विहिरीच्या गार पाण्यानं आंघोळ करत होते. आजारी असले तरी त्यांची विहिरीच्या पाण्याची आंघोळ काही चुकत नव्हती. त्याच्यावरनं एकदा आई आणि बापूंचं कडाक्याचं भांडणही झालं होतं. भर तापात थंड पाण्यानं आंघोळ करताय तुम्ही? दुखणं भलत्या थरावर गेलं तर कठीण होईन की. अंगात कणकण असतानाही विहिरीवर आंघोळीला निघालेल्या बापूंना आईने समजावण्याचा प्रयत्न केला होता. अहो, थंडी वाऱ्यात थंड पाण्यानं आंघोळ करून आजारी पडान. मरणार तर नाही ना, आणि मेलो तरी कोणाला काय फरक पडणार आहे? मेलो तर बरं होईल, या जंजाळातनं सुटका तरी होईल. जाळण्याचा खर्च येणार नाही का, मसना पावतं न्यायचा खर्च बी वाचन तुमचा. हे बघा, पोरा बाळांच्या भरल्या घरात अभद्र बोलू नका. आता पोरा बाळांसकट एकटं इथं येऊन राहिलोच आहे की. हां, आणि मसनात अभद्रच असणार हे का आपल्याला माहीत नव्हतं का? बोलण्यानं आणि न बोलण्यानं होणारं टळतं का? सरणाच्या आगीत रोजच जळणाऱ्याला गार पाण्यानं काय फरक पडणार होता? गुंजा सरणाच्या निखाऱ्यावर बऱ्याचदा स्वयंपाकसुद्धा करत होती. जगनच्या मनात अजूनही जगण्या मरण्याचे अशुभाचे संदर्भ घट्ट मूळ धरून होते, तर गुंजाचं संसाराचं गणित व्यवहाराशी सांगड घालून होतं. त्याच्यापरी त्याचं वागणं त्याला बरोबर वाटत होतं, तर तिला तिच्या कर्मधर्मात काही चुकीचं वाटत नव्हतं. ठेकेदारानं तिचा पगार वाढवला. तो आता 5,000 रुपये झाला होता. पण तो पगार खर्चाला पुरत नव्हता, कारण मुलांच्या शिक्षणाचा खर्च आता वाढत चालला होता. श्रोते मित्र हो, अनंत यात्रा या ज्योती पुजारी लिखित कादंबरीचा हा 12वा भाग इथेच संपला. 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.